नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत. चला तर आज मी बनवणार आहे छोलेची भाजी. खूप दिवस म्हटलं छोलेची भाजी नाही बनवली तर आज बनवून घेऊया. छोलेची भाजी बनवण्यासाठी मी रात्रभर छोले भिजत ठेवले होते. त्यानंतर मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या देऊन छोले शिजवून घेणार आहे. 3 शिट्ट्या झाल्यानंतर पाहू शकता आपले छोले छान मऊ शिजलेले आहेत. आता आपण छोले बनवण्यासाठी वाटण तयार करून घ्या. वाटण बनवण्यासाठी मी खडे मसाले घेतले. खडे मसाले मी मिक्सरमधून बारीक करून घेते, जेणेकरून खडे मसाले तोंडात येणार नाही आणि आपली जिभेची चव बदलणार नाही. त्यामुळे मी खडे मसाले मिक्सरमधून वाटून घेते. 2 मोठे कांदे आणि टोमॅटो मी मिक्सरमधून वाटून घेतले आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान असं कडवून घ्यायचं आहे. तेल कडल्यानंतर त्यात 1 चमचा जिरे छान तडतडू द्यायचं आहे. जिरे तडतडल्यानंतर त्यात 2 तमालपत्री टाकायचे आहेत. त्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान असा लाल रंग येऊपर्यंत परतू द्यायचा आहे. छान कांदा परतल्यानंतर आपण वाटण केलेले वाटण घालून घ्यायचं आहे आणि ते वाटण तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं आहे. वाटण छान असं तेल सुटूपर्यंत भाजून घेतलं तर भाजीला कलर छान येतो. त्यामुळे वाटण एकसारखं छान तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा छोले मसाला घालायचा आहे. मसाले घालून झाल्यानंतर एकसारखं मसाला परतून घ्यायचा आहे आणि मसाला पण तेल सुटूपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता आपला मसाला छान असा परतला आहे. त्यानंतर मी घरातली मिरची पावडर घालते 1 चमचा. मसाला एकसारखा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर मसाला छान परतून घ्यायचा. मसाला एकसारखा परतून घेतल्यानंतर आपण शिजवलेले छोले घालायचे आहेत. आपण छोले घालून घ्यायचे आहेत आणि छान असं शिजायला ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटं असंच शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटं आपली भाजी शिजून झालेली आहे. त्यानंतर आपण भाजीला तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेते. त्यानंतर त्यात मी 4 ते 5 पाकळ्या लसूण ठेचून घालते. त्यानंतर 2 सुक्या मिरच्या घालायच्या आहेत आणि छान असा तडका द्यायचा आहे. तडका पॅनमध्ये एकसारखं कलर येऊपर्यंत लसूण आणि मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हा तडका आपण आपल्या भाजीमध्ये घालायचा आहे. लसणामुळे छान अशी टेस्ट येते भाजीला, त्यामुळे लसूण मी तडका देऊनच घालते. तडका दिल्यानंतर भाजी आपण एकसारखी हलवून घ्यायची आहे. अशीच 2 ते 3 मिनिटं भाजी शिजू द्यायची आहे. भाजी शिजल्यानंतर आपण पाहू शकता आपल्या भाजीला किती छान असा कलर आलेला आहे. तडका दिल्यामुळे भाजीला कलर असा छान आलेला आहे. त्यामुळे भाजीला शेवटला तडका द्यायचा. पाहू शकता आपली भाजी किती छान आणि सुरेख झालेली आहे आणि दिसायला पण खूप सुंदर झालेली आहे. छोलेची भाजी चपातीसोबत किंवा पुरीसोबत आणि फुलकेसोबत खायला खूप छान लागते. आपण ही नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक यू.